नमस्कार. चला तर मग आज एका खूपच गूढ आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलूया. तो विषय आहे श्वासाचं विज्ञान म्हणजेच स्वरविज्ञान. आपलं हे विवेचन पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींच्या स्वरविज्ञान प्राणशक्ती और स्वास्थ्य का रहस्य या अप्रतिम ग्रंथावर आधारित आहे. चला आपल्याच श्वासात दडलेलं हे रहस्य जाणून घेऊया. बघा, हे वाक्यच आपल्याला सांगतं की हा विषय किती खोल आहे. स्वरयोग हे फक्त श्वासाचं तंत्र नाही, तर ते एक असं विज्ञान आहे जे आपल्याला सत्याच्या जवळ घेऊन जातं. आपला आजचा प्रवास कसा असणार आहे त्यावर एक नजर टाकूया. आपण श्वासाच्या मूलभूत रहस्यांपासून सुरुवात करून ते थेट वैश्विक चक्राशी कसं जोडलेलं आहे इथपर्यंत पोहोचणार आहोत. हे 6 विभाग आपल्याला या प्राचीन ज्ञानाची एक संपूर्ण ओळख करून देतील. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून. इथे आपण पाहणार आहोत की स्वरयोग ही काही केवळ जुनी पुराणी गोष्ट नाही, तर आजच्या धावपळीच्या जीवनातही ते किती महत्त्वाचं आणि उपयुक्त विज्ञान आहे. सगळ्यात आधी एक गैरसमज दूर करूया. स्वर म्हटलं की अनेकांना गाण्यातले सूर आठवतात, पण हा तो स्वर नाही, किंवा हा केवळ प्राणायामाचा एखादा प्रकारही नाही. तर स्वरयोग हे एक परिपूर्ण विज्ञान आहे. आपल्या श्वासाची लय, आपल्या आतली प्राणशक्ती आणि शरीरातले सूक्ष्म विद्युत प्रवाह या सगळ्यांना जोडणारं विज्ञान. आता आपण आपल्या शरीराच्या आत डोकावून पाहणार आहोत. त्या अदृश्य रस्त्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यातून आपली जीवनशक्ती म्हणजे प्राण संपूर्ण शरीरात फिरत असतो. यांनाच नाडी असं म्हणतात. तर नाडी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या आपल्या शरीरातल्या ऊर्जावाहिन्या आहेत. म्हणजे ह्या काही आपल्या रक्ताच्या नसा किंवा शिरा नाहीत ज्या दिसतील. या खूप सूक्ष्म आहेत, ज्यांना फक्त ध्यानाने आणि साधनेने अनुभवता येतं. योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात हजारो नाड्या आहेत, पण त्यातल्या 3 नाड्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. याच 3 नाड्यांवर संपूर्ण स्वरविज्ञान आधारलेलं आहे: इडा, पिंगला आणि सुषुम्ना. यातली पहिली इडा नाडी, जिला चंद्रनाडी असंही म्हणतात, ती आपल्या शरीराच्या डाव्या बाजूचं प्रतीक आहे. तिचा स्वभाव चंद्रासारखाच शीतल, शांत आणि आपल्या मनाच्या ऊर्जेशी जोडलेला आहे. आणि तिच्या अगदी विरुद्ध आहे पिंगळा नाडी म्हणजेच सूर्यनाडी. ही शरीराच्या उजव्या बाजूने वाहते आणि नावाप्रमाणेच सूर्यासारखी उष्णता, ऊर्जा आणि शारीरिक हालचालींशी संबंधित आहे. आणि या दोन्हींच्या मध्ये जी पाठीच्या कण्यातून जाते ती आहे सर्वात महत्त्वाची, सुषुम्ना नाडी. जेव्हा चंद्र आणि सूर्य म्हणजे इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्यांमध्ये संतुलन साधलं जातं, तेव्हाच प्राणशक्ती या मधल्या मार्गातून वाहू लागते. आणि हाच क्षण आध्यात्मिक जागृतीचा असतो. आता खरा इंटरेस्टिंग भाग येतो. ह्या नाड्या आणि आपला श्वास यांचा संबंध थेट बाहेरच्या सूर्य आणि चंद्राशी कसा आहे ते पाहूया. हे खूपच अद्भुत आहे. तर हेच 2 मुख्य स्वर आहेत. हे ओळखणं खूप सोपं आहे. जेव्हा आपला श्वास प्रामुख्याने डाव्या नाकपुडीतून जास्त वाहतो, तेव्हा चंद्रस्वर चालू असतो, आणि जेव्हा तो उजव्या नाकपुडीतून सहजपणे येतो जातो, तेव्हा सूर्यस्वर सक्रिय असतो. आपण आत्ताही हे सहज तपासून पाहू शकतो. आणि आता ही गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल, पण एका निरोगी माणसाचा श्वास तो चक्क चंद्राच्या तिथीनुसार सूर्योदयाच्या वेळी बदलतो. जसं की शुक्ल पक्षाच्या म्हणजे पौर्णिमेकडे जाणाऱ्या पहिल्या 3 दिवसात सूर्योदयाला चंद्रस्वर चालू असतो, तर कृष्ण पक्षाच्या म्हणजे अमावस्येकडे जाणाऱ्या पहिल्या 3 दिवसात सूर्यस्वर. ही एक नैसर्गिक लय आहे जी आपल्या शरीराला ब्रह्मांडाशी जोडते. पण मग एक प्रश्न मनात येतोच की जर एखाद्याचा श्वासचक्र या नैसर्गिक सायकलशी जुळत नसेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. आपल्या नैसर्गिक लयीपासून भटकणं हे एक प्रकारचं आपल्या शरीराने दिलेलं वॉर्निंग सिग्नल असू शकतं. हे शरीर किंवा मनात काहीतरी बिघाड होत असल्याचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या आणि व्यावहारिक भागाकडे वळूया. हे सगळं ज्ञान आपण आपल्या रोजच्या आयुष्यात यशासाठी कसं वापरू शकतो ते पाहूया. नियम अगदी सोपा आहे. जसा स्वर तसं काम. म्हणजे आपल्या कामाचा स्वभाव आणि आपल्या चालू असलेल्या स्वराचा स्वभाव जर जुळला तर यश मिळण्याची शक्यता खूप वाढते. शांत कामांसाठी चंद्रस्वर आणि ऊर्जावान कामांसाठी सूर्यस्वर. समजा चंद्रस्वर चालू आहे म्हणजे डावी नाकपुडी सुरू आहे, तर कोणती कामं करायला हवीत? तर अभ्यास करणे, एखादा मोठा निर्णय घेणे, प्रवासाला निघणे किंवा अगदी शांतपणे चर्चा करणे यांसारख्या कामांसाठी ही वेळ उत्तम असते. आणि याच्या उलट जेव्हा सूर्यस्वर ॲक्टिव्ह असेल म्हणजे उजवी नाकपुडी जोरात सुरू असेल,
तेव्हा व्यायाम, कष्टाची कामं, जेवण करणं किंवा एखाद्या मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपण आपला स्वर मुद्दाम बदलू शकतो. कसं? अगदी सोप्या पद्धती आहेत. जी नाकपुडी चालू आहे तिच्या विरुद्ध कुशीवर काही मिनिटं झोपलं की स्वर बदलतो. किंवा त्याहीपेक्षा लवकर बदल हवा असेल तर चालू नाकपुडीच्या बाजूच्या काखेत दाब दिल्यानेही स्वर लगेच बदलतो. आता आपण या विज्ञानाच्या अजून एका खोल स्तरावर जाणार आहोत. आपला श्वास फक्त चंद्र सूर्याशी नाही तर सृष्टीच्या 5 मूलभूत तत्वांशी म्हणजे पंचमहाभूतांशीही जोडलेला आहे. हो, हे खरंय. आपल्या श्वासातून फक्त प्राणच नाही तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही 5 महाभूतंसुद्धा एका चक्रात वाहत असतात. प्रत्येक तत्व काही वेळासाठी प्रभावी असतं. साधारणपणे एका तासाच्या स्वरचक्रात 20 मिनिटं पृथ्वीतत्व, मग 16 मिनिटं जल, त्यानंतर 12 मिनिटं अग्नी, 8 मिनिटं वायू आणि शेवटी 4 मिनिटं आकाशतत्व प्रभावी असतं. आणि हो, प्रत्येक तत्वाचा प्रभाव आपल्या कामांवरही पडतो. जसं की पृथ्वी तत्व चालू असताना केलेल्या कामांना स्थिरता मिळते, तर अग्नितत्वाच्या वेळी केलेल्या कामात जोश असतो. आणि असं म्हणतात की आकाशतत्व चालू असताना महत्त्वाची कामं टाळलेली बरी. आता आपण या सगळ्या ज्ञानाला एकत्र आणूया आणि पाहूया की यातून आपल्याला काय मिळतं. याचं अंतिम ध्येय आहे एक दीर्घ, निरोगी आणि स्वतःच्या नियंत्रणात असलेलं आयुष्य. एक खूप जुनं आणि महत्त्वाचं वाक्य आहे, यथा ब्रह्मांडे तथा पिंडे. याचा अर्थ जे काही या अफाट ब्रह्मांडात आहे तेच सगळं आपल्या या लहानशा शरीरातही आहे. आणि या दोन्हींना जोडणारा पूल म्हणजे आपला श्वास. आता ही स्क्रीनवरची माहिती बघा. किती मोठा फरक आहे. ससा एका मिनिटात जवळपास 38 वेळा श्वास घेतो आणि त्याचं आयुष्य असतं काही वर्ष. तर कासव जे मिनिटाला फक्त 5 वेळा श्वास घेतं ते कित्येक वर्ष जगतं. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, श्वासाची गती जेवढी कमी, आयुष्य तेवढं जास्त. शिवस्वरोदय ग्रंथातही म्हटलं आहे की जो आपल्या चंद्र आणि सूर्यस्वरांना साधतो तो केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर गूढ ज्ञान मिळवण्याची क्षमतासुद्धा प्राप्त करतो. तर या संपूर्ण विवेचनाचं सार इतकंच आहे की आपला श्वास ही केवळ एक जैविक क्रिया नाही, तो एक असा अदृश्य धागा आहे जो आपल्याला या संपूर्ण विश्वाशी जोडतो. ज्याने आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवलं त्याने खऱ्या अर्थाने आपल्या जीवनावर नियंत्रण मिळवलं.